पलूस तालुक्यातील नागठाणेच्या महादेव मंदिरातील मडक्यात 7 मधमाशांच्या पोळ्याला पिंडीचा आकार आला आहे। निसर्गाचा हा चमत्कार पाहायला बघ्यांचा ओघ सुरू झाला आहे। एसबीएनचे प्रतिनिधी जमीर संधी यांचा स्पेशल रिपोर्ट। पलूस तालुक्यातील नागठाणे या गावात निसर्गाचा एक अजब चमत्कार पाहायला मिळत आहे। नागठाणे येथील एका शेतातील मांगलेकर वस्तीवरील महादेव मंदिरात हा चमत्कार बघण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी उसळत आहे। कारण या महादेव मंदिरात ठेवलेल्या एका मातीच्या मडक्यात चक्क मधमाशांनी 7 पोळे घातले आहेत। याहून विशेष म्हणजे या 7 पोळ्यांचा मिळून पिंडीचा आकार प्राप्त झाला आहे। या निसर्गाच्या चमत्काराकडे लोक मात्र श्रद्धेच्या भावनेने बघत आहेत। त्यामुळे मंदिराकडे भक्तांची रीघ लागली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नागठाणे येथील शेतात असणाऱ्या मांगलेकर वस्तीवरील या महादेव मंदिरात दिनकर पांडुरंग मांगलेकर हे नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळी नित्यपूजेसाठी गेले होते। त्यांना तेथे चरण्यासाठी आलेल्या मेंढ्यांचा कळप दिसला। त्याच वेळी मंदिरासमोर उलट्या ठेवलेल्या मडक्याला काही त्यांचा धक्का लागला। मडक्यातून काही मधमाशा खाली पडलेल्या दिसल्या। त्या माशा शांत झाल्यावर त्यांनी मडक्यात पाहिले असता त्यात त्यांनी 7 मधमाशांची पोळी दिसली। त्यांनी हे मडके आपल्या घरी नेऊन दाखवले आणि पुन्हा मंदिरात आणून ठेवले। हे करत असताना त्यांना माशा न चावल्याचे आश्चर्य वाटले। त्यानंतर या पोळ्याला आलेल्या पिंडीचा आकार आला आहे। मंगळवारी ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर मंदिरात रात्री उशिरांपर्यंत बघ्यांची एकच गर्दी उसळली होती। मग मेंढ्याला देवाचा आमचा विषय चालला होता मंदिरात बसून, तर तिथून नकळत चुकून डेऱ्याला हात लागला। डेऱ्याला हात लागल्यावर माशा एक 10-15 खाली पडल्या। ती सवनं डेरा केला आम्ही, तर ते बघितलं तर आम्हाला ते मऊ दिसालं। मऊ दिसाल्यानंतर ते घेऊन घरी गेलो। घरी जाऊन सारेसने आणून पुन्हा मंदिरात ठेवले।